राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा नगर परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीने एकूण 6 उमेदवार जाहीर केले आहे। आज शुक्रवारला त्यातील 4 उमेदवारांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये शांताबाई मेश्राम, प्रभाग क्रमांक 6 क मध्ये अशोक मेश्राम, प्रभाग क्रमांक 10 क मध्ये प्रशांत सूर्यवंशी, तर प्रभाग क्रमांक 7 ब मधून पंकज रामटेके यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केले आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरत्न मेश्राम यांनी सांगितले की देसाईगंज वडसा नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार आहे। राजरत्न मेश्राम, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी गडचिरोली। आज देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 4 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केलेले आहे आणि पुन्हा उद्या 2 ते 3 लोकांचे नामांकन आपण दाखल करणार आहोत। आणि परिस्थितीनुसार समजा जर आवश्यकता पडली आणि समजा जर आणखी जर प्रबळ दावे आम्हाला जर मिळाले तर आम्ही निश्चितच जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करू। पूर्ण ताकदीनिशी आम्ही हा निवडणुकीचा रणसंग्राम या ठिकाणी आपण जिंकणार अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, तालुका प्रतिनिधी राकेश लोनारे, देसाईगंज वडसा, जिल्हा गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।